गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः वशीर्दयितो देव जान कैसा उषे प्रश्न आदरे साधक तू ऐसा देह टाकिता देव कोटे जातो पुढे जाता कुठे ठाव घेतो पुढे जाता कुठे ठाव घेतो वशीर्दयितो देव जान ऐसा नभाची परी व्यापक जान ऐसा सदा संचलायित जात नाही तया पुढे रिता कोठे ठाव नाही तया पुढे रिता कोठे ठाव नाही बोला कुंडली गवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। आज हरीच्या लाडक्यानो सुंदर अशा भक्तिरसामध्ये आम्ही आज त्या भक्तीचा आनंद घेतोय। कारण भक्ती करत असताना दोन गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे भक्त आणि प्रत्यक्ष भगवान। आणि जोपर्यंत ह्या दोघांचं मेलन होत नाही तोपर्यंत भक्तिरस हा वास्तविक पाहता तो भास असल्यासारखाच आहे आणि प्रत्यक्ष अनुभूतीच्या माध्यमातून जो आनंद येतो तो दुधामध्ये साखर पडल्यासारखा असतो। आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून तुम्ही संत महात्म्यांनी तो भक्तिरसामध्ये आनंद गगनात मावेने इतका भजनाच्या रूपामधून अभंगांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आज एकामेकाला सहयोग देत देत सुंदर असा भक्तीचा आनंद प्राप्त करून घेतला। कारण वास्तविक पाहता ही भक्ती ही जगामधलं सगळ्यात मोठं आज साधन आहे। त्या साधनाच्या माध्यमातून जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज तरले, ज्ञानेश्वर माऊली तरले, जनाबाई मीराबाई, संत सोयराबाई ह्या भगिनी तरल्या, नवीन प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण परमात्मा हा भक्तीच्या माध्यमातून आज ते आपला इहलोक आणि परलोक सुखाचा करून गेले। मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही वारीची परंपरा वास्तविक पाहता कोणत्या माध्यमातून सुरू झाली। कारण जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेस संपूर्ण भक्तीचा प्रवास त्यांचा पाहायला गेलं तर आज व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचं जीवन चाललेलं होतं। प्रत्येक वेळी वाण्याचा व्यवसाय असल्यामुळं सुंदर असा व्यापार करत करत आज करत असताना वास्तविक पाहता वडीलवर्जित व्यापार, परंतु त्यांना पांडुरंगाच्या भक्तीचं आज त्यांच्या जीवनामध्ये वेड लागलं आणि वेड्याच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी ते त्या पांडुरंगांच्या मंदिरामध्ये जाऊन भजन करू लागले, पूजन करू लागले, चिंतन करू लागले आणि एकरस त्यांच्या जीवनामध्ये ते भक्तिरसामध्ये डुबायला लागले। आणि डुबायला लागलेलं असताना प्रत्येक वेळी त्यांची धर्मपत्नी त्यांना जागृत करायची की बाबा रे आपण प्रापंचिक जीव आहे, आपल्याला प्रपंच आहेत, मुलं बाळ आहेत, आज त्यांचंसुद्धा संगोपन करण्यासाठी आज धनाची आवश्यकता असते। आणि त्यावेळेस प्रत्येक वेळी ते विठ्ठलावरती कोसत होत्या की बाबा रे ह्या काळ्या विट्यानं माझ्या नवऱ्याला वेड लावलं आणि प्रपंचाचं वाटुळं झालं। प्रत्येक वेळी ती
तुकाराम महाराजांची पत्नी वेळोवेळी विठ्ठलाला ती वास्तविकता भांडत होती, दोष देत होती, परंतु तुकाराम महाराज प्रत्येक वेळी त्यांचा अभंग देखील आहे की बाबा रे, की प्रत्येक वेळी जीवन जगत असताना त्यांना पत्नीला प्रत्येक वेळी विठ्ठलाचं महत्त्व समजून सांगितलं, त्या भक्तीविषयी बऱ्याच गोष्टी समजवण्याचा प्रयास केला, परंतु संचित कर्मानुसार ती विठ्ठलावरती कोसत होती. आणि त्यावेळेस त्यांना तर अभंग देखील त्यांच्या पत्नीनं सुंदर असा कथन केला की तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, माझा वेडाबाई जातो पंढरीशी, माझ्या 14 बहिणी नांदती सुखानी, माझी दैवरेखा ओढावली. मग वास्तविक आता जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे कांते ऐशेनं बोलावे आणि चरण धरावे विठोबाचे, की बाबा रे सांगितलं की माझ्या वडिलांना कसला नवरा शोधून दिलाय, की दरिद्र्याच्या गळ्यामध्ये मला बांधलेलं आहे, की माझ्या 14 ज्या बहिणी आहेत त्या आनंदानं संसाराचं सुख घेत आहेत आणि मला मात्र ह्या तुकारामांच्या गळ्यात बांधून वनवन भटकंती करायला लावली आणि प्रपंचाविषयी लागणाऱ्या गरजा आहेत त्या मला प्राप्त होत नाहीत. आणि त्यावेळेस विठ्ठलावरती त्या भरपूर अशा शिव्याशाप द्यायच्या, पण तरी देखील विठ्ठल आज त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून सतत तुकाराम महाराजांचा आज तो ध्यास चाललेला असता की ज्यावेळेस प्रत्येक वेळी त्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाला भेटीसाठी सुंदर अशी भक्ती करत करत जात असताना आज त्यांच्या जीवनामध्ये सुंदर अशी देण प्राप्त झाली की बाबा रे, की ते भजनाच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून सुंदर असं भक्तीचं रस घेत होते, परंतु वास्तविकता त्यांच्या जीवनामध्ये ती की परमात्म्याच्या भेटीविषयी जी तळमळ होती, की देव मला कधी भेटणार आहे, त्या भेटीविषयी त्यांची तळमळ होती. म्हणून ते प्रत्येक जे भाविक सज्जन भेटायचे, ऋषीमुनी भेटायचे, त्यांना त्या रचनेमधून सांगायचे की पुसाविषयी वाटे मज, जो भेटेल तयाशी, देव कृपा करील काय लाज राखील, की त्यांना सांगायचे की बाबा रे, माझा देव मला कधी प्राप्त होईल आणि माझ्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाचं दर्शन कधी होईल. मग त्यावेळेस त्यांचा ध्यास चाललेला असायचा आणि इतका ध्यास करत आज त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अभंगाच्या माध्यमातून सुंदर अशी गाथा तयार केली आणि गाथेच्या माध्यमातून सुंदर असं ज्यावेळेस त्यांना संत चरित्र ह्या समाजासाठी लिहून ठेवलं गेलं. मग आज ते जीवन जगत असताना प्रत्येक वेळी त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग यायचे आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून आज सांसारिक दुःख, सांसारिक कष्ट, सामाजिक कष्ट, लोकांचा विरोध, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये पाचवीलाच पुजल्या होत्या. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस त्यांना त्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं, त्या रचनेच्या माध्यमातून सांगितलं की बाबा रे, की देवा तुझा माझा कार वैराकार, दुःखाचे डोंगर मज दाखविशी, की देवाला म्हणायचं का तुझं ना माझं काय वैर आहे का देवा बाबा, की सतत माझ्यासमोर दुःखाचे सांसारिक डोंगर दाखवत आहेत आणि ह्या दुःखाच्या खाईमधून मला जीवन जगत असताना जड जातं आहे, की बाबा रे तू कधी कृपा करतील, माझ्या जीवनामध्ये कधी प्राप्त होतील. आणि त्यासाठी त्यांचा धावा असायचा आणि ते भक्ती करत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक वर्ष लोटून जातात. आणि ज्यावेळेस असा एक काळ येतो की बाबा रे संपूर्ण दुष्काळ पडतो, हाहाकार माजतो आणि ज्यावेळेस हाहाकार माजल्यानंतर वास्तविक पाहता त्यांच्या जीवनामध्ये इतके मोठ्या घटना प्राप्त होतात की बाबा रे त्यांची मुलं, पत्नी अन्न पाणी करून देहाचा त्याग करतात. आणि देहाचा त्याग केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ते वैराग्य निर्माण होतं. इतकं मोठं दुःख, इतकं मोठं सामर्थ्य, कोणती तरी एक शक्ती आहे, त्या शक्तीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मग त्या शक्तीला जाणीव करून घेतली पाहिजे, म्हणून त्यांना ध्यास चालू केला की बाबा त्या शक्तीला शोधायला पाहिजे. आणि मग त्यांना देखील सांगितलं की करेल वक्रदृष्टी तरेल पाडेल ह्या ब्रह्मांडांच्या उतरंडी. मग ती वक्रदृष्टी जो करतोय तो कोण आहे, मग त्या गोष्टीसाठी त्यांना शोध चालू केला आणि शोध चालू केल्यानंतर त्या परमात्म्याला आळवणी केली. आणि वास्तविक पाहता त्या सुंदर आज त्या वैराग्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बायका मुलं वारल्यानंतर
त्यांच्या जीवनामध्ये ते वैराग्य निर्माण झालं की देवा आता तुझ्याशिवाय ना माझ्याशिवाय जगामध्ये कोणच नाही, तू आणि मी एकटाच भक्ती करण्यासाठी आज राहिलेलो आहे. आणि त्यावेळेस मग वास्तविक पाहता त्यांना 14 दिवसाचं अनुष्ठान भंडारीच्या डोंगरावरती केलं. आणि डोंगरावरती केल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना मग त्या परमात्म्याचा धावा केला, त्या विठ्ठलाचा धावा केला. आणि धावा केल्यानंतर आज त्यांच्या जीवनामध्ये बाबा चैतन्याच्या माध्यमातून की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार आणि विठ्ठल भेटला म्हणजे निर्गुण निराकार. त्यांना सांगितले की परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, परंतु तो निर्गुण निराकार परमात्मा विठ्ठल प्राप्त झाला. आणि विठ्ठल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ते भक्तीचं सुख प्राप्त झालं. आणि तो भक्तीचा आज तो आनंद प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगितले की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, की माझं राहिलेलं उर्वरित जीवन समाजाला भक्तीचं दान देण्यासाठी राहिलेलं आहे. आणि त्यांना त्या भक्तीचा वसा प्राप्त केला. आणि प्राप्त केल्यानंतर त्यावेळेस त्यांच्याकडे जी संपत्ती होती, लोकांना कर्ज दिलेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आकलन केल्या. आणि आकलन केल्यानंतर जर मी ह्या ब्रह्मांडाचा मालक नाही, ह्या ब्रह्मांडाचा मालक कोणतरी वेगळा आहे, तर ह्यांना मी कर्ज देणारा कोण आणि कर्ज वसूल करणारा तरी कोण, हा प्रत्यक्ष मालक आहे, तर ह्या पापाचा धनी मी बनू शकत नाही. आणि त्यावेळेस मग त्यांना तो ध्यास घेतला आणि त्या लोकांना बोलवलं आणि जेवढीही कर्ज होती त्यांची माफ केली. आणि त्यावेळेस त्यांचे भाऊ सगळे भाऊबंद आले की म्हणले तुकाराम महाराज तुमची वेगळी गोष्ट आहे, तुम्ही संत झाला, परंतु आमचं काय, आम्हाला प्रपंच आहे, संसार आहे, आमचं काय. तर त्यावेळेस सांगितलं बरं तुम्हाला जर त्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तुमच्या जमिनी तुमच्याकडे ठेवा, तुमची कर्ज तुम्ही दिलेली लोकांच्याकडून वसूल करा, परंतु माझ्या जीवनामध्ये जो प्राप्त झाला आहे तो विठ्ठल आहे, तो संपूर्ण ब्रह्मांडाचं कार्य करतो आहे, ब्रह्मांडाची रचना चालवतो आहे. आणि त्या परमात्म्याला मी आज शरण गेल्यानंतर मला केवळ आता उपकार करणं, जगावरती परोपकार करणं एवढंच माझं कर्म राहिलेलं आहे. मग चंदनासारखा देह त्यांना झिजवला. आणि एवढं सगळं विठ्ठल प्राप्त झाल्यानंतर त्यांना जगामध्ये त्या भक्तीचं दान चालू केलं. त्या अभंगाच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून रचना करायला सुरुवात केली. रचना केल्यानंतर त्या कर्मठ ब्राह्मणांना इतका त्रास त्यांच्या जीवनामध्ये चालू केला की बाबा रे, की वेदांचा तो अर्थ आमाशीचा ठावा येऱ्याने वाहवा भार माता म्हणून जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं. परंतु तरी देखील आज वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण जावे, जगद्गुरू तुकाराम महाराजांना ठणकावून त्या समाजाला सांगितले. परंतु समाज हा कर्मठ होता, त्यांना प्रत्येक वेळी त्या भक्ताला भरपूर असा त्रास दिला. त्या वाईट प्रवृत्तीची जेवढे युगानुयुगे त्या समाजामध्ये लोक असतात आणि ते त्यावेळेस कार्य केलं. लोकांना त्या जगतवंदे जगद्गुरू तुकारामांची गाडावरून दिंड काढली, अनेक यातना दिल्या, भरपूर त्रास दिला. आणि इतका त्रास देऊन वास्तविक ते भक्तीचं जीवन समाजाला त्यांना समर्पित केलं. आणि समर्पित करून देखील ते थांबले नाहीत की वास्तविक पाहता ती आज पताका शिरोमणीला प्राप्त करून दिली. म्हणून जगामध्ये आज सगळ्यात संत श्रेष्ठ कोणतं असते, जगतवंदे जगद्गुरू तुकाराम जगद्गुरू असं का त्यांचं वर्णन केलं जातं, कारण 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला निर्गुण निराकार, प्रत्यक्ष परमात्म्यानं अनुभूती करून दिली. आणि त्यांच्या जीवनामध्ये नंतर सद्गुरू जीवनामध्ये प्रगट झाले. एवढा मोठा आज त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा इतिहास आहे. म्हणून जगतवंदे जगद्गुरू संत शिरोमणी ही त्यांना पदवी प्राप्त झाली. मग आज तुका अनुरेणू तोकडा तुका आकाशय एवढा, हे वर्णन तुकाराम महाराजांचं स्वतःचं केलं की बाबा रे, आकाशाच्याही पलीकडे उंच असा माझं जीवन आहे आणि माझं स्वरूप आहे. ते स्वरूप प्रत्येक वेळ त्या समाजामध्ये अभंगाच्या माध्यमातून आज ते प्रगट केलं. परंतु वास्तविक आता ह्या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही कीर्तन श्रवण करतोय, प्रवचन श्रवण करतोय. एका अभंगावरती तास 2-2 तास प्रवचन केलं जातात, कीर्तन केली जातात. परंतु तेच अभंग निर्मितीसाठी किती तप आणि त्याग यातना त्या जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना भोगावं लागल्या. त्या समाजाने इतका मोठा त्रास दिला. आज ज्यावेळेस कर्मठ ब्राह्मणांना ती गाथा दगडाला बांधून ज्यावेळेस त्या इंद्रायणीमध्ये बुडवली गेली आणि बुडवली गेल्यानंतर वास्तविक पाहता जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना तुमच्या आमच्यासारखे नव्हते. तुमच्या आमच्यासारखा त्या ठिकाणी असता तर क्रोध केला असता, समाजावरती कोसला असता, लोकांना शिव्या शाप दिल्या असत्या. परंतु संत हे वास्तविक होता की
आज समाजाला केवळ शांत करण्यासाठी संतांचा अवतार असतो, समाजाला समाधान देण्यासाठी संतांचा अवतार असतो. जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यावेळेस काही नाही, फक्त विठ्ठलाचा धावा केला की विठ्ठल आता तू काय करायचं, तारायचं मारायचं, त्या गाथेचं काय करायचं. आणि विठ्ठलाचा धावा प्रत्यक्ष केल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना ती दगडाला बांधून जी गाथा इंद्राणीच्या नदीमध्ये बुडवली होती, ते लाह्यासारख्या ती गाथा वर आल्यानंतर लोकांना जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज की जय जय जयकार केला. आणि ज्यांनी ती गाथा बुडवली होती तो वास्तविक पाहता शरण आला. शरण शरण तुकारामाला, कारण तुकाराम तुकाराम म्हणता यम कापतो. यम दरबारी सुद्धा तुकाराम नामाचा जप केला तर यमाचं सुद्धा काय चालत नाही. त्या भक्तानं ज्यानं त्रास दिला त्यांना प्रत्यक्ष वर्णन केलं की बाबा रे तुका नाही दुजा विष्णुमय तुका, कारण तुकाराम महाराज हा विष्णूचा अवतार आहे. हे वास्तविक आता त्या ज्या आयुष्यभर तुकाराम महाराजांना त्रास दिला त्या ब्राह्मणानं सांगितलं की बाबा रे तुका आणि विष्णू ह्याच्यामध्ये भेद नाही. मग इतका मोठा कर्मठ त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये तो परमात्मा प्राप्त झाला. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते संत कार्य करत असताना तुम्हाला वाटत असतं की हे संतांचं कार्य आपण चरित्र वगैरे वाचत असतो, अभंग वाचत असतो, परंतु त्याच्या पाठीमागचा त्याग प्रत्यक्ष झालेला त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष, ह्या गोष्टीकडे तुम्ही आम्ही कानाडोळा करतो. आणि जोपर्यंत त्यांचा संघर्ष तुम्ही आम्ही पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते भक्तीचं वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही, भक्तीविषयी ओलावा प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी आज त्यांचं ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, ध्येयवसन झालं, त्यावेळेस संपूर्ण नगरी वास्तविकता शोकाकुल झाली आणि त्या संत महात्म्याला निरोप दिला. परंतु ज्यावेळेस त्यांचं ब्रह्मलीन झाल्यानंतर काही काळ गेल्यानंतर त्यांचा मुलगा नारायण महाराज यांना शोक प्राप्त झाला आणि ते इतक्या शोकामध्ये विरहात बुडले की बाबा वंदे जगद्गुरू तुकाराम, माझ्या वडिलांच्या ज्या पादुका आहेत त्या तुकाराम महाराज वारी करत होते, ती वारीची परंपरा खंडित होणार, आता वारी चालणार नाही, बंद होणार, म्हणून त्यांना शोक निर्माण झाला. आणि त्यांनी ठरवलं की नाही, आमच्या वडिलांच्या पादुका घेऊन गावाला एकत्र केलं आणि प्रत्यक्ष बाबा रे आपण ह्या पादुका घेऊन पंढरपूरला वारीला जाऊया. आणि मग ती आज नारायण महाराजांना त्या वारीच्या रूपानं ती परंपरा चालू केली. मग त्यावेळेस आत्ताच्यासारखे रोड नव्हते, असा काळ नव्हता, जंगल, हिंस्र प्राणी, इतका मोठा दरोडेखोरांचा त्रास, हे सगळं असताना प्रत्यक्ष मात्र त्यांना वारी चालू केली. आज मग त्यावेळेस स्वतःच्या वडिलांच्या पादुका गळ्यामध्ये घेऊन नारायण महाराज आज पंढरपूरची वारी चालू केली आणि तेव्हापासून ती वारीची तुकाराम महाराजांची परंपरा आज तगायत चालू आहे. मग एवढा मोठा तप आणि त्याग आमच्या संत महात्म्यानं जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना केला की समाजानं प्रचंड त्रास दिला तरी सुंदर असा परोपकार करून जगावरती त्यांना उपकार करून आज जगामध्ये संतशास्त्र ज्याच्या माध्यमातून आज कितीतरी कीर्तनकार, कितीतरी प्रवचनकार समाजामध्ये ते जागृत अवस्था प्राप्त भक्तीविषयी ते निरूपण करत आहेत. मग आज जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा केवढा मोठा देवावरती अधिकार असेल. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो अधिकार प्राप्त करायचा म्हणलं तर आम्हाला देखील त्यांनी जी भक्ती केली तीच भक्ती करण्याची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत त्यांनी ज्या परमात्म्याचा धावा केला तो निर्गुण निराकार विठ्ठलाच्या मूर्तीच्या रूपातून त्यांना भक्ती केली, परंतु वास्तविकता त्यांच्या जीवनामध्ये जो का निर्गुण निरंकार त्याने धरी आलाय आकार निर्गुण होता तो सगुणाशी आला, भक्त रक्षणा कारणे प्रगडला, तो हा नंदाचा बालका, तो हा त्रिभुवन चालक, सोडवले वसुदेव देवकीचे राज्य स्थापिले उग्रशना, तुका म्हणे तो हा गण सोहम जाण. तो स्वतः त्या परमात्म्याला त्या भक्तीच्या माध्यमातून वैराग्याच्या माध्यमातून स्वतः जाणून घेतला आणि तेच कार्य आज समाजाला ग्रंथांच्या माध्यमातून वेदांच्या माध्यमातून आज अध्ययन करून ठेवलं की बाबा रे येणारा माझा भाविक सज्जन भक्तीवर्षी समाज जो आहे तो समाज त्याचा आधार घेईल आणि भक्ती मार्गामध्ये त्यांचं जीवन सुखकर होईल, त्यासाठी त्यांना तो लिहून ठेवला गेला. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो इतिहास आज तुम्ही आम्ही पाहतोय, जाणतोय, वाचतोय, परंतु वास्तविकता आज देखील तुम्ही आम्ही त्या जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा इतिहास पाहतोय, चरित्र वाचतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय,
परंतु एवढा मोठा त्याग आणि तप करून त्यांना निर्गुण निराकार ईश्वर परमात्मा प्राप्त केला, तो माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल का असा प्रश्न कधी आज समाजामध्ये लोकांना पडतच नाही. कारण मी कोणाचा कोण आत्म्याशी नाही जन्ममरण तो देहात आला कुठून, ह्या गोष्टीचं आकलनच होतं नाही. जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना तो प्रश्न पडला आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांना परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी आज भक्तीच्या माध्यमातून अनेक सगळ्या गोष्टी प्राप्त करून तो परमात्मा प्राप्त केला. मग आज त्यावेळेस देखील प्राप्त केल्यानंतर जगामध्ये त्यांना ओरडून सांगितलं की देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, की देव फुकट घ्या, देव फुकट घ्या. परंतु त्यावेळेस देखील तुमच्या आमच्यासारखा कर्मठ समाज होता की देव न लगे साठवणीचे जागे रुतले. म्हणून दुसऱ्या बाजूने सांगितले की सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, लोह परिसाची उपमा सद्गुरू महिमा आगातची. तुका म्हणे कैसे वेडे, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं की ऊस टाकून खाती वाढे, की हा समाज तुमच्या आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना सद्गुरू वाचूनच सोय सापडणार नाही. म्हणतात की माझ्या जीवनामध्ये बाबा चैतन्य महाराज सद्गुरू आले आणि माझं जीवन फलद्रूप केलं. तुम्हाला देखील सद्गुरूची आवश्यकता आहे. ज्या ज्यावेळेस समयाला सद्गुरूचा मनुष्य रूपामध्ये अवतार येईल, त्या अवताराला तुम्हाला शरण जाऊन त्या शरण येऊन आज त्या परमात्म्याची प्राप्ती करून तुम्हाला घ्यायची. मला प्राप्ती झाली हे सगळं संतशास्त्र लिहून ठेवलं गेलं आणि संतशास्त्राच्या माध्यमातून ते सुंदर अशी देण तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून दिली. मग आज हैबतरूप बाबांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींचा ज्यावेळेस जय जयकार चालला होता आणि ज्यावेळेस त्या आळंदीमध्ये अनेक प्रकारची भक्ती करत असताना ज्ञानेश्वर माऊलींचं जीवन तुम्हाला माहीत आहे की भरपूर असा तप आणि त्याग त्यांच्या जीवनामध्ये भावंडांना सामाजिक रूपानं भरपूर असा त्रास भोगावा लागला. कारण विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी जो संन्यास विठ्ठलपंतांना घेतला होता, त्या संन्यासाच्या माध्यमातून प्रचंड त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रापंचिक जीवनामध्ये आल्यानंतर भरपूर असा त्रास झाला. मग ज्यावेळेस त्यांचे सद्गुरू आज संन्यास ज्यावेळेस त्यांनी घेतला आणि संन्यास घेत असताना रुक्मिणीला सांगितलं की माझं संसारामध्ये मन लागत नाही. ज्यावेळेस लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला बाबा विठ्ठलाचा ध्यास लागला आहे, मला परमात्म्याचा ध्यास लागला आहे आणि मला ह्या संसारामध्ये मन लागत नाही आणि मला संन्यास घ्यायचा आहे. मग पत्नीची परवानगी घेतली आणि ते तडक निघून गेले आणि निघून गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आले आणि सद्गुरूच्या रूपामध्ये ज्यावेळेस त्यांना ते तिथे स्वतःचं खोटं नाव सांगून विठ्ठलपंत वास्तविक पाहता तिथं त्या गुरुच्या आश्रयाला गेले. मात्र ते गुरु ज्यावेळेस आळंदीला माधुगिरी मागण्यासाठी आले तर त्यावेळेस रुक्मिणीच्या घरामध्ये आल्यानंतर त्यांना नाराज असलेल्या रुक्मिणीला प्रश्न विचारला की का नाराज आहेस तू. आणि ज्यावेळेस रुक्मिणीने भिक्षा दिली आणि भिक्षा दिल्यानंतर आज अष्टपुत्र सौभाग्यवती हा आज वास्तविक पाहता त्यांना आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर तिला घळाघळा डोळ्यामधून अश्रुधारा निर्माण झाल्या आणि तिला काय बोलावं कळत नाही. त्यावेळेस त्या गुरु महाराजांना तिची विनवणी केली की बाबा तू का रडतेस, माझ्या मुखातून तो आशीर्वाद गेलेला आहे, परंतु तुम्ही आशीर्वाद दिला आहे पण तो आता आशीर्वाद पूर्ण कसा होणार, कारण माझे पतिराज मला सोडून ते संन्यास आश्रमामध्ये गेलेले आहेत. मग माझं जीवन, मग त्यांना वर्णन विचारलं की बाबा रे तुझ्या पतीचं वर्णन काय. मग त्यांना सांगितलं की बुटकासा चेहरा, बुटकीशी उंची आहे, सुंदर दिसायला आहे आणि त्यांच्या पाठीमागं पाठाणीवरती एक खून आहे जन्माची. आणि त्या सगळ्या गोष्टी वर्णन केल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना त्या गुरु महाराजांच्या लक्षात आलं की माझ्या आश्रयाला जो आलेला जो भक्त आहे तो निश्चित तोच असणार आहे. आणि ज्यावेळेस मग ते त्यांची त्या रुक्मिणीची सेवा पाहून ते प्रत्यक्ष ज्यावेळेस परत गेले आणि परत गेल्यानंतर ज्यावेळेस विठ्ठलपंतांची पाहणी केल्यानंतर विचारलं गेलं की बा तुम्ही कुठून आला. मग आपेगावरून आलाय असं तसं सर्व काही त्यांना वृत्तांत सांगितल्यानंतर ते खरं बोलायला लागले की म्हणले माझ्या संसारात मन लागत नव्हतं आणि म्हणून मी संन्यास आश्रम घेण्यासाठी तुमच्याकडे आश्रय घेतला. मी माझं नाव खोटं सांगितलं, परंतु वास्तविक आता मला पर्याय नव्हता, माझं संसारात मन लागत नव्हतं. परंतु मग त्यावेळेस गुरूंना सांगितलं की ज्यानं एकदा संसार केला त्याला संन्यास आश्रम घेण्याचा अधिकार नाही, तुम्हाला संसारच करावा लागेल. मग त्यांना त्या गुरुचा आशीर्वाद घेतला.
ती भगवी वस्त्र काढली आणि संसारिक वस्त्र धारण करून ते परत आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर वास्तविक पाहता त्यांच्या जीवनामध्ये आल्यानंतर वास्तविक पाहता त्यांना त्या रुक्मिणीला सांगितलं की बाबा रे, आज पैठणच्या ब्राह्मणांनी जो न्याय केलेला आहे त्या न्यायाप्रमाणे आपल्याला पुढचं जीवन चालवावं लागणार आहे. आणि त्यावेळेस रुक्मिणीने विचारलं कोणता न्याय केलेला आहे. तर त्यांना सांगितलं की बाबा रे, त्या पंडितांनी सांगितलं की एकच पर्याय आहे की तुम्ही देहांत प्रायचित्त हा ह्याच्यावरती उपाय आहे. तर त्यावेळेस रुक्मिणी धाय बनून रडायला लागली. अहो पण आपण देहांत प्रायचित्त जर घेतलं तर आपल्या मुलांचं कसं वास्तविक पाहता होणार. मग ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज तुम्ही आम्ही पाहूया. आणि ज्यावेळेस देहांत प्रायचित्त म्हणल्यानंतर दोघांचाही विचार झाला. तर रुक्मिणी म्हणली, हा जर देहांत प्रायचित्त तुम्ही घेणार असेल तर तुमच्याबरोबर मी देखील येणार. त्यावेळेस वास्तविक पाहता समजून सांगितलं विठ्ठलपंतांनी. पण विठ्ठलपंत म्हणले की तुम्ही बाबा कमीत कमी वडील नसेल तर आईचा तरी आसरा मुलांना राहील. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस रुक्मिणी म्हणली की वास्तविक पाहता जो जगाचा पोशिंदा आहे पांडुरंग आहे, तो ते जन्म दिलेला आहे ते पालनपोषण करतील. तुम्ही गेल्यानंतर पाठीमागं माझं काय आहे, पती हाच परमेश्वर माझ्यासाठी आहे. आणि त्यावेळेस मग पळ्याचं एक दिवस जेवण केलं आणि मुलांना जेवू घातलं, हात फिरवला, भरपूर असं काही समजवण्याचा प्रयास केला. त्यावेळेस समजून सांगितलं की बाबा रे, निवृत्तीनाथांना समजून सांगितलं की बाबा रे, ज्ञानदेव हट्टी आहेत तर वास्तविकता त्यांचा हट्ट पुरव. आणि मुक्ताबाई हेकडं आहे थोडी, तर वास्तविक पाहता सगळ्या भावंडांना तू आईवडिलांचं प्रेम दे. भरपूर असं काय तुझ्यावरती आज जबाबदारी आहे, तू ते सगळं काय. मग त्यावेळेस प्रासंगिक रूपानं ज्यावेळेस निवृत्ती महाराजांना विचारलं की बाबा रे, असं तुम्ही सगळं का सांगताय. तर त्यावेळेस वास्तविक पाहता त्यांना सांगितलं की बाबा रे, जगामध्ये जीवन जगत असताना ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या आईवडिलांना सांगत असतात, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ज्यावेळेस वास्तविक पाहता पहाटेचा ज्यावेळेस दोघांचंही रात्रभर झोप लागली नाही, एकामेकाकडं पाहत मुलांच्याकडं पाहत पाहत ती रात्र उजाडली. आणि अर्ध्या रात्रीचं ते दोघंही मुलांना सोडून निघाले. आणि सोडून निघताना मात्र त्यांना एक काम केलं की निवृत्तीनाथांच्या उशाखाली की बाबा रे, पैठणच्या ब्राह्मणांना न्याय केलेला आहे आणि तुमच्या मुंजी होण्यासाठी, तुमचं शुद्धीकरण होण्यासाठी, समाजामध्ये तुम्हाला सन्मानानं जगावं ह्यासाठी त्या पंडितांनी न्याय केलेला आहे की आम्हाला देहांत प्रायचित्ताची शिक्षा सुनावलेली आहे. आणि हे पत्र नेऊन तुम्ही स्वतःचं शुद्धीकरण घ्या आणि सर्व काही जीवन भक्तिमय जगा. आणि ते दोघं ते पत्र लिहून निघून गेले आणि दोघांनी देहांत प्रायचित्त घेतलं. आणि वास्तविक पाहता अंगावर शहारे येणारा प्रसंग तो. आणि ज्यावेळेस प्रायचित्त घेतलं, सकाळचं ज्यावेळेस उठले, ही भावंड उठल्यानंतर एकामेकाकडं पाहतात, आईवडील दिसत नाहीत. इकडं तिकडं आजूबाजूला कानोसा घेतात, परंतु कुठं काय दिसत नाही. म्हणल्यानंतर निवृत्तीनाथांना सहज लक्ष गेलं की ती पत्र लिहून ठेवलेलं त्यांच्या हातामध्ये पडलं. आणि पडल्यानंतर बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा रे, आम्ही देहांत प्रायचित्त घेतो. एकामेकाबरोबर बिलगून ही भावंड रडायला लागली. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस निवृत्तीनाथानं समजून सांगितलं आणि त्यांचा तो प्रवास चालू झाला. आणि ज्यावेळेस ते भिक्षा मागायचे त्यावेळेस त्या भावंडांना वास्तविक पाहतात ज्ञानेश्वर माऊली असू द्या, सोपान असू द्या, मुक्ताबाई असू द्या, निवृत्तीनाथ असू द्या, त्यांना वास्तविक पाहता भरपूर असा समाजानं त्रास दिला. जर आज त्यांना जर भिक्षा मागितली तर ते ब्राह्मण लोक अडवत होते आणि ती भिक्षा मातीमध्ये टाकायची की त्यांना ती गोळा करता येऊ नये. ते पीठ मातीमध्ये कालवलं गेलं. इतकी मोठी आज शोकांतिका त्यावेळेस विरुद्ध प्रवृत्तीची लोक होती. आज देखील तीच प्रवृत्ती लोकांच्यामध्ये आहे. साधू संतांना ग्रंथांच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून भरपूर काय जगाला की सगळ्यांनी एकामेकावरती प्रेम करा, भक्तिभाव जागवा, विरुद्ध पद्धतीनं जीवन जगू नका, सर्व काही संदेश दिला. तरी आज तुम्ही आम्ही एकामेकाशी प्रेमाने राहत नाही. अनेक प्रकारच्या दरी निर्माण झालेल्या आहेत समाजामध्ये. आज देखील रस्सीखेच चालू आहे की बाबा रे, तू मोठा का मी मोठा. मग आज वास्तविक पाहता इतकं संतशास्त्र असतानासुद्धा माणूस डोळसपणे ते वाचत नाही. साधू संतांना आमच्यासाठी तप आणि त्याग एवढा काय सर्व काही जगाला भक्तीचं शास्त्र प्राप्त होण्यासाठी तप आणि त्याग केला. आणि त्यांचं जीवन चाललेलं असताना आज ती भावंड भिक्षा मागून
भरपूर असं काय यातना भोगत भोगत त्यांचं जीवन चाललेलं असतं आणि मग वास्तविकत अभंगाच्या माध्यमातून आज मग सुंदर अशी ज्ञानेश्वर महाराजांना ती आज ज्ञानेश्वरींचं आज अध्ययन चालू केल्यानंतर वास्तविक पाहता एक सहज त्यांची फेरी चाललेली असते आणि फेरी चाललेली असताना ती भिक्षा मागितली आणि एका माईने भिक्षा दिली आणि भिक्षा दिल्यानंतर वास्तविक पाहता सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला. त्यावेळेस आशीर्वाद माऊलीनं दिल्यानंतर मोठं त्या माऊली धाई मुकलून राहायला लागली, अहो माझे पती तर आज शरीर सोडलेलं आहे आणि तुम्ही सौभाग्यवती असा कसा आशीर्वाद दिला. तर त्यावेळेस आज त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते प्रेत पडलेलं होतं त्या प्रेताला सांगितलं की तुझं कार्य अजून संपलेलं नाही, तुझं कार्य बाकी आहे. मग बाबा चैतन्य स्वामी म्हणून त्यांना प्रगट केलं आणि त्या प्रगट करून वास्तविक पाहता जशी जशी ज्ञानेश्वरी ते सांगत होते बाबा चैतन्य महाराज वास्तविक पाहता चैतन्य स्वामी लिहित होते. मग ते कार्य करत असताना आज ज्ञानेश्वर माऊलींना सुंदर कार्य चालू असताना त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये अनेक सामाजिक प्रवृत्तींना त्रास दिला आणि ज्यावेळेस एक दिवस वेदांचं पठण चालू असताना आज त्यावेळेस त्यांना छळलं गेलं. तर त्यावेळेस समाज एकत्र झाला की वेद पठण करण्याचा वेद सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. मग त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा रे सभा भरली गेली आणि सभा भरलेली असताना समोरून एक शेतकरी रेडा घेऊन येतो, त्याचं नाव ज्ञाना होतं आणि वास्तविक पाहता बाबा रे तू बी ज्ञान आहे तो बी ज्ञान आहे, दोघांचं बी नाव एक आहे. मग तुझा पांडुरंग ह्याच्यामधून वेद बोलू शकतो का? तर त्यावेळेस सद्गुरूची कृपा झाली तर नक्कीच बोलू शकेल, का नाही बोलणार. मग वास्तविक पाहता त्यांनी त्या रेड्याच्या डोकावर ते हात ठेवला आणि ते वेदांचं जसं पठण चालू केलं तसा ज्ञानेश्वर माऊली पठण करत होते तसा रेडा वेद बोलू लागला. आणि वास्तविक पाहता एवढा सगळा चमत्कार पाहून ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार करण्यात आला आणि सुंदर असं भक्ती फलद्रूप झाली. आणि त्यावेळेस त्या समाज कर्मठ तरी देखील त्या समाजाने त्यांचा स्वीकार केला नाही, अनेक त्रास दिला. आणि एक दिवस वास्तविक पाहता मुक्ताई आणि स्वपन देवांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मांडे खाण्याची इच्छा झाल्यानंतर त्यांना वास्तविक पाहता ज्यावेळेस कुंभारवाड्यामध्ये गेले आणि ते खापर लागतं, खापर आणायला गेले तर वास्तविकता विसोबा चाटीनं ते खापर मुक्ताबाईच्या हातातनं घेतलं आणि फोडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि सगळं फेकून दिलं. आणि त्यावेळेस ती रडत रडत आली आणि रडत आल्यानंतर वास्तविक पाहता त्यावेळेस मुक्ते तू काय काळजी करू नको, तुला मांडेच खायचे आहेत ना. तर वास्तविक पाहता ज्ञानेश्वर माऊलीनं त्यावेळेस स्वतःच्या पाठीवरती अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्याद्वारे ते मांडे तयार केले गेले. आणि हा प्रसंग मात्र विसोबा चाटी जो होता तो खेचर जो होता तो पाहत होता. आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस ज्यावेळेस तिथं बघितलं आणि ज्यावेळेस त्यानं आतमध्ये बघून उडी टाकली आणि त्यावेळेस त्या ज्ञानेश्वर माऊलींना शरण गेला की बाबा रे भरपूर असा तुमच्यावरती अन्याय केला, आमच्याकडून अपराध घडले, आता आम्हाला माफ करा, कारण तुम्ही खरोखर ईश्वराचे अवतार आहात. आणि त्यावेळेस विसोबा चाटींला ज्ञानेश्वर माऊलींनी स्वीकार करून त्यांना तत्त्वाचं ज्ञान दिलं आणि आवड्या नागनाथाला पाठवलं आणि वास्तविकता त्यांची भक्ती फलद्रूप झाली. मग इतका मोठा अन्याय करणारा व्यक्तीला सुद्धा माऊलींनं माफ केलं. मग तुम्ही आम्ही सुद्धा आज बघायला पाहिजे समाजामध्ये अनेक प्रवृत्ती आहेत, अनेक घटना घडतात, परंतु आम्ही माफ करायसाठी तयार होत नाही. मग आज साधू संतांना काय या संतांचे वर्ण उपकार मज निरंतर जागविशी, कारण निरंतर जागवत असणारा भक्तिभाव हा संतांच्याकडे असतो. मग संत कुणाला म्हणायचं? संत ऐशे जाना जे देही उदास गेली आशा तृष्णा निवारुण्या, ज्याची आशा आणि तृष्णा सर्व काय काम क्रोध मोह मद मत्सर ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या वास्तविक पाहता नियंत्रणात आलेल्या असतात त्या वृत्तीला संत म्हणलेलं आहे. मग संतांचे आप्त नव्हते ते संत म्हणून त्या साधू संतांना सांगितले की माझ्या जीवनामध्ये जर मी संत म्हणून जर भूतलावरती आलो तर माझे आप्तेष्ट संत बनतीलच असं नाही, कारण ती संतवाली वृत्ती प्राप्त होण्यासाठी भरपूर काही यातना जया अंगे मोठेपणता या यातना कठीण साधुसंत सांगतात. त्या यातना साधू संतांनाच सहन केल्या आणि समाजाला सुंदर असं भक्तीचं दान दिलं. आणि ज्यावेळेस हे परिभ्रमण करत असताना ज्यावेळेस निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई हे एक जंगलामध्ये परिभ्रमण करत असताना सहज त्यांच्या पाठीमागे एक वाघ लागतो आणि दोन वाघ लागतात आणि दोन वाघ लागल्यानंतर वास्तविक पाहता एका वाघानं
निवृत्तीनाथांचा पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतर दुसऱ्या वाघानं दुसऱ्या बाजूला ह्या भावंडांना नेलं. दोघांची चुकामुक झाली आणि चुकामुक झाल्यानंतर वास्तविक पाहता तिथे गेल्यानंतर बघितलं तर त्या गुहेमध्ये वाघ लुप्त झाला आणि तिथे गहिनीनाथ महाराज असतात आणि गहिनीनाथांच्या माध्यमातून निवृत्तीनाथांना ब्रह्मज्ञान द्यायचं असतं. आणि मग त्या वास्तविक पाहता गहिनीनाथ त्यांचे गुरु झाले आणि त्यांना ब्रह्मज्ञान दिल्यानंतर त्या भावंडांची संपूर्ण परत भेट झाली. भेट झाल्यानंतर तो अधिकार गुरुस्वरूप निवृत्तीनाथ प्रगट झाले आणि प्रगट होऊन वास्तविक पाहता मग ते ज्ञानेश्वर माऊलींना त्यांना प्रगट केलं. आणि तो परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, जो शरीराचा आपला अंगाचा कपडासुद्धा जेवढा लांब आहे तितका आपल्या जवळ आहे, असा परमात्म्याची अनुभूती ज्ञानेश्वर माऊलींना करून दिली. त्यावेळेस त्यांना देखील सांगितलं त्या अभंगाचे अव्यक्त निराकरण आहे ज्या आकार जेतून चराचर हरीशी भजे हे आज हरिपाठामध्ये त्यांना वर्णन केलं. त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ म्हणून सांगितलं. दुसऱ्या बाजूने देखील सांगितलं की आजी सोनियाचा देनू बरशे अमृताचा गणू, आजी सोनियाचा देनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सभायाभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला. कारण वास्तविक आता हरीला पाहिलं म्हणून निवृत्तीदा सद्गुरूच्या माध्यमातून तो परमात्मा सबाह्य सर्वदाही दिशेला भरून असणारा परमात्मा प्राप्त केला. हा अभंगाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून माऊलींना तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवलं गेलं. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ज्यावेळेस परिपूर्ण झाला त्यावेळेस निवृत्तीनाथांना बाबा रे माग तुला काय मागायचं ते आशीर्वाद मागण्यासाठी मोका दिला. आणि मोका दिल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना ते पसायदान जे खळांचे वेंकंठ सांडो तया सत्कर मृत्यू वाटो भूता परस्परे जडो मैत्री देवांची आज विश्वामध्ये असणारा परमात्मा दुरितांचे तिमेर जावो जे जे वांचिल तेथील हाव प्राणिजात, की बाबा रे दूर मती असणाऱ्या वाईट वृत्ती असणाऱ्या माणसांची वृत्ती पालटू दे आणि त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं सुख प्राप्त होऊ दे. आणि विश्वामध्ये असणारा परमात्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना निवृत्तीनाथांच्याकडे हट्ट केला की आत्तापर्यंत बाबा रे निवृत्तीनाथ दादा तुम्ही माझे सद्गुरू आहात, मला तुम्हाला द्यावंच असं वाटत असेल तर एकच गोष्ट द्या. आजपर्यंत एका गुरुने एक शिष्य करण्याची परंपरा ही खंडित करून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक भाविक सज्जनाला ज्याच्याही दास डोक्यावरती हात ठेवेल आणि त्या परमात्म्याची अनुभूती करून देईल, त्याचा भक्तीचा भवसागर आणि त्या परमात्म्याचं दर्शन त्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि मग सकळाशी आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे सांगितलं आणि ते नाम वास्तविक भातात त्यावेळेस माऊलींनं हट्ट केला. आणि त्यावेळेस निवृत्तीनाथ सांगितले की बाबा रे आजपर्यंत आपण एवढे जगामध्ये भक्ती करतोय, एवढ्या भक्तीच्या गोष्टी जगाला सांगतोय, असा काय तू हट्ट करू नको. हे जर ब्रह्मज्ञान तू प्रगट केलं जगामध्ये सांगायला सुरुवात केली तर लोक तुम्हाला जिवंत ठेवणार नाहीत. त्यावेळेस सांगितलं की बाबा असं तरी आपल्याला कुठं सुखानं अन्न खाऊन देतात, असं तरी वास्तविक पाहता कुठं आपल्याला जग चांगलं म्हणतंय, तर मला तो आशीर्वाद पाहिजे. मग तो आशीर्वाद मागून घेतला माऊलींनं आणि ते कार्य चालू करत असताना प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये भक्त आले नाही त्या भक्तांना आज त्यांना ते ब्रह्मज्ञान देऊन कृताकृत्य केलं. आणि त्या दिवसापासून प्रत्येकाला तो अधिकार प्राप्त झाला की बाबा रे हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तेच ब्रह्मज्ञान ज्यावेळेस आमचे संत नामदेव महाराज सुंदर अशी ईश्वराची भक्ती करत होते आणि भक्ती करत असताना एक दिवस काय होतं, नामदेव महाराजांचे वडील बाहेरगावी गेलेले असतात आणि बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या जीवनामध्ये असा काय प्रसंग आला की ज्यावेळेस त्यांना त्यांच्या आईनं सांगितलं की बाबा रे ह्या विठ्ठलाला जाऊन तू नैवेद्य दाखव आणि नैवेद्य दाखवून तू ये. आणि ज्यावेळेस विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराज गेल्यानंतर त्यांना सांगितलं नैवेद्य दाखल. आणि विठ्ठला म्हणले आता वडील माझे बाहेर गावी गेलेले आहेत आणि आईनं मला पाठवले आणि आता मी आलो तुझ्यासाठी, माझा नैवेद्य तेवढा ग्रहण कर. आणि नामदेव महाराज ती वाट पाहत राहिले आणि ताट देवासमोर ठेवलं की बाबा रे का रे बाबा माझ्यावरती तो रुसला आहे, वडिलांच्यापासून जो नैवेद्य रोज तो खात होता आणि माझं नैवेद्य का खात नाही. आणि विनवणी करायला लागले आणि ते बालवय होतं आणि त्यांना काय माहीत की देव नैवेद्य खातो की ना खातो. आणि वास्तविक त्यांना हट्ट केला की देवा आता तू माझा हट्ट पुरवला पाहिजे, ते नैवेद्य खाल्ला पाहिजे. आणि असा थोडा वेळ गेल्यानंतर बाबा देवा खातोयस की नाही, तर मी माझं डोकं ह्या पायरीवरती आपटील आणि
माझा जीव सोडेल. आणि ज्यावेळेस त्यांना ती क्रिया प्राप्त झाल्यानंतर त्यांचा ज्यावेळेस आक्रोश झाला, परमात्मा त्या मूर्तीमधून प्रगट होऊन तो नैवेद्य खाल्ला आणि असा जीवन प्रवास नामदेवांच्या भक्तीचा चालू झाला. नामदेवानं हाका मारायची आणि विठ्ठलानं प्रगट व्हायचं. नामदेव महाराज त्या वास्तविक पाहता विठ्ठल परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये नाचला. नवे 72 वेळा विठ्ठलानं त्यांच्यासाठी प्रगट होऊन भरपूर अशी नामदेवाचं संपूर्ण भक्तिचर्य सुंदर असं प्रत्येक वेळी हाकेला तो धावत होता. परंतु ज्यावेळेस संत मेळा नामदेवाला वास्तविक पाहता विठ्ठल परमात्म्याने सांगितलं, बाबा रे संत मेळा भरलेला आहे, तिथं गोरोबा काका आहेत, संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, सर्व काही मंडळी आहेत, तिथं तुला त्या संतांच्या मेळ्यामध्ये जावं लागेल. ज्यावेळेस संतांच्या मेळ्यामध्ये ते प्रत्यक्ष गेले तर त्यावेळेस तिथं गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं, परंतु मुक्ताबाईनं मात्र दर्शन घेतलं नाही. की म्हणले अखंड देवाचा शेजार, परंतु त्याचा अहंकार अजून गेला नाही, मी त्याचं दर्शन घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेस मुक्ताबाईनं दर्शन घेतलं नाही. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनं सांगितलं की बाबा रे, की विसोबा काकांना सांगितलं की ह्याच्यातलं कच्चं मोडकं कोणतं आहे ते भाजून बघूया. त्यावेळेस नामदेव भयभीत झाले, आता हे काय मला काय भाजणार काय, म्हणून ते वास्तविक पाहता भयभीत झाले. तरीसुद्धा त्यांना थांबवलं गेलं. मग विसोबा काकांनी प्रत्येकाच्या डोक्यावरती ते थापाटणं मारलं आणि थापटणं मारल्यानंतर वास्तविक पाहता प्रत्येकाला सांगितलं हे मडकं पक्कं आहे, परंतु नामदेव कच्चं मडकं आहे, त्याला गुरु करावा लागेल. म्हणल्यानंतर नामदेव तिथंच इतका आक्रोश झाला, अखंड मी देवावर बोलतोय, चिंतन करतोय देवावर, मी जेवू घालतोय देवाला, आणि मी कसा अपूर्ण, मला कसा सद्गुरू नाही. आणि ज्यावेळेस तो आज तसाच आक्रोश करत परत आला आणि त्यावेळेस देवावर भांडू लागला. आणि ज्यावेळेला देवा म्हणला मी कच्चं मडकं कसं, ह्या संत मेळ्यामध्ये माझा अपमान केला. त्यावेळेस पांडुरंगानं सांगितलं की नाम्या तुझ्या प्रेमाची असावे, मी लटकाचं खेळ खेळत असे, की हा माझा लटका खेळ आहे, माझे हे स्वरूप नाही, माझं स्वरूप निर्गुण निराकार आहे, माझं तत्व हे तुला जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी तुला सद्गुरूला शरण जावं लागेल, आणि सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ती प्राप्ती होणार नाही. आणि त्यावेळेस सांगितलं की तू आवड्या नागनाथाला जाते, ते सद्गुरू तुझी वाट पाहत आहे. तर आवड्या नागनाथाला गेल्यानंतर त्या शंकराच्या मंदिरामध्ये विसोबा खेचर स्वामी ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींना अखंड त्रास दिला होता, भावंडांना त्रास दिला होता, ते ध्यानाला बसले होते. आणि ध्यानाला बसल्यानंतर पिंडीवरती पाय ठेवले होते. आणि पिंडीवरती पाय ठेवल्यानंतर वास्तविक पाहता यावेळेस नामदेव महाराज त्या मंदिरात गेले. त्यावेळेस म्हणले की पांडुरंगा, अरे कुठल्या गोष्टीसाठी मला पाठवलं, आणि हा व्यक्ती तर खुशाल पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला आहे. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला विचारलं, तू वेडा का खोळा बाबा, तू पिंडीवरती पाय ठेवलेत आणि खुशाला झोपलाय. अरे म्हणले बाबा काय करणार, माझं वय झालं आहे, माझ्या अंगामध्ये त्राण नाही, की वास्तविक आता जिथं तू माझं पाय उचलून ठेव बाजूला. आणि ज्यावेळेस पाय उचलून ठेवायला लागले त्यावेळेस जिथं पाय ठेवल तिथे पिंड तयार झाली. आणि मग वास्तविकता पिंडी ते ब्रह्मांडे वास्तविकता, त्या वास्तविकता त्यांना कळत नव्हतं. आणि नामदेव महाराजांचा तो अहंकार गर्भगडीत झाला. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सद्गुरू खेचर स्वामींना शरण गेले की बाबा रे, मला पांडुरंगांना तुमच्याकडे पाठवलं. म्हणजे शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकारी ईश्वराची प्राप्ती केली. आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती करत होती, विठ्ठलाच्या नामामध्ये तल्लीन होते, भरपूर काय त्याच्याबरोबर सेवा केली, नैवेद्य खायला लावला, कीर्तनात नाचवलं. नवे नामदेवानं कीर्तन करत नाचावं आणि शिल्यानं नामदेव महाराजचा घाम पुसावा इतका अधिकार भक्तीचा होता. तरीसुद्धा सद्गुरूला शरण जावं लागलं. मग त्यांना सांगितले की सद्गुरू नाही के माझं कृपा केली, माझी वस्तू माझं दाखविले डोळा, दिदली प्रेम खोळा, नामामने निकी दाखविली सोयन, न विसरावे पाय विसोबा खेचरशी. की आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, परंतु शेवट सद्गुरूचं गुणगान केलं की बाबा रे, सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले आणि मला तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकार जो मला प्राप्त झाला, त्या जीवनाच्या एवढी मोठी भक्ती करत होतो, पण माझं भक्तीचं फलित झालं. आणि ज्यावेळेस ते पांडुरंगाचा आज वास्तविकता आनंद उत्सव साजरा करायला लागले, आनंदाने डोलायला लागले. आणि माझ्या जीवनामध्ये तो परोपकार पांडुरंगाने केला, माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टीची प्राप्ती झाली. आणि त्यावेळेस मग त्यांना आज ते आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचार करत 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 ते आज पंजाबला गेले. आणि पंजाबला गेल्यानंतर वास्तविक पाहता तिथल्या लोकांना त्या भजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून ह्या परमात्म्याची अनुभूती करून द्यायला सुरुवात केली. आणि तसं पाहायला गेलं गुरुग्रंथ साहेब ह्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या 25% ओव्या आहेत. आणि तिथं आज पंजाबमध्ये कितीतरी सुंदर सुंदर नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.
मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते ब्रह्मज्ञान तिथं गेल्यानंतर वास्तविक पाहता आज त्या संत महात्म्याला प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर ते ज्ञान वास्तविकता त्यांना ज्यावेळेस ती परंपरा चालू नामदेव महाराजांना वास्तविकता ते ब्रह्मज्ञान तिथं ठेवून वास्तविकता पुढं चालले आणि मग आज ते ब्रह्मज्ञान बुटाशिंग महाराजांच्या माध्यमातून तिथं प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर वास्तविकता ते ब्रह्मज्ञान आज हे जीवन जगत असताना त्यावेळेस शीख धर्मियांचा प्रचंड विरोध होता आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस नानक महाराजांचा अवतार चालू होता त्यावेळेस नानक महाराजांनी एक वचन घेतलं होतं शीख धर्मियांना की ज्यावेळेस माझा देह होईल ब्रह्मलीन होईल त्यावेळेस गुरुग्रंथ साहेब हाच गुरु समजून तुम्ही भक्ती करा. हा परमात्मा कुणीही प्रगट करायचा नाही, परंतु वास्तविक पाहता जर मुलगा आहे तर वास्तविक त्याला शिकवायचं म्हणलं तर त्याला शिक्षकाची जशी जरूरत आहे तसा हा परमात्मा निर्गुण आहे. ज्याला प्रगट करायचं त्याला ज्याची प्राप्ती आहे तोच व्यक्ती प्रगट करू शकणार. पण ते नामदेव महाराजांनी जे कार्य पंजाबमध्ये नेलं ते कार्य आज बुटाशिंग महाराजांच्या माध्यमातून तिथं प्रगट झालं आणि प्रगट झाल्यानंतर ते भक्तीचं कार्य चालू झालं आणि जेही भाविक सज्जन त्यांच्या जीवनामध्ये आज मग अवतारसिंग महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले आणि अवतारसिंग महाराजांना ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सुंदर अशी देण चालू केली आणि जेही भेटत होते त्या भेटलेल्या व्यक्तीला ते एकत्र करायला लागले आणि ह्या सत्संगाच्या माध्यमातून ह्या हरिकीर्तनाच्या माध्यमातून त्या परमात्म्याची अनुभूती करून द्यायला लागले. आणि एवढं सगळं असताना मग शीख धर्मीय चिडले की बाबा रे हा वेगळा संप्रदाय काहीतरी निर्माण करतोय. मग आज त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये ती प्राप्ती झाल्यानंतर भरपूर असा काय त्रास दिला आणि अशा वेळेस मग अकाली दलाचं तिथं दंगल झाली ना दंगलीच्या माध्यमातून त्यांच्यावरती खोटा आरोप करून अवतारसिंग महाराजांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि अखंड 3 वर्षाचा त्यांना कारावास झाला. आणि ज्यावेळेस कारावास झाला ते त्यावेळेस त्यांना त्या जेलमध्ये देखील त्या कैद्यांना भक्तीचा रस भक्तीचा आनंद भक्ती काय करायची असते परमात्मा काय असतो ह्या सगळ्या गोष्टी चिंतन करण्यामध्ये आणि सत्संग श्रवण करण्यामध्ये त्यांना तल्लीन केल्यानंतर ते सगळं लक्षात आल्यानंतर जेलरच्या लक्षात आलं. जेलरनं बघितलं तर हा कोणतरी वेगळाच दिसतोय, हा संत विभूती दिसतोय. मग त्यांना त्या प्रशासनाला पत्र लिहिलं की बाबा रे अमुक व्यक्ती इथं सुंदर असं भक्तीचं कार्य करतोय, त्याची सजा कमी करावी. मग वास्तविक पाहता ती सजा कमी करून त्यांची सजा 3 वर्षावरून 1.5 वर्षानंतर ज्यावेळेस ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं कार्य करत असताना बुधवंती माताजी यांनी त्यांना भरपूर असं सहकार्य केलं. आज जे आम्ही मंगलाचरण म्हणतोय ते बुधवंती माताजींनाच प्रत्यक्ष लेखन केलं आणि सुंदर असं जीवन समाजाला दिलं. आज या निरंकारी मिशनला आपण आम्ही जो साधू संतांचा संत ज्ञानेश्वर माऊली असू द्या, जगतवंदी जगद्गुरू तुकाराम महाराज असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या, सर्व काही जेवढेही संत महात्मे आहेत त्यांना तप आणि त्याग केला. भरपूर असा समाजाला हे ब्रह्मज्ञान प्राप्त हो देव प्राप्त व्हावं म्हणून केला. त्यागाच्या माध्यमातून वास्तविक पाहता अवतारवाणीसारखा सुंदर ग्रंथ अवतारसिंग महाराजांना आज तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवला गेला. मग मी मानवासारखा इतर जसा देह मला ज्ञानअंजन घालून गुरुने ज्ञानदृष्टी दिदली मजला बोलते ही दया गुरुची त्याचे लेख उच्चारितो. कारण वास्तविक आता सद्गुरूच्या माध्यमातून मी हे लेख उच्चारतोय. सुंदर असं अवतारवाणीचं लेखन केलं गेलं आणि समाजाला लिहून ठेवलं गेलं. मग आज त्यावेळेस देखील त्या अवतारवाणीमध्ये देखील सांगितलं की बाबा एक न भूला सारा संसार देवाची तर ओळख नाही करती नामाचा उच्चार की नामस्मरणाच्या माध्यमातून आम्ही भक्ती करतोय. भरपूर असं काय उच्चारण करतोय, रामकृष्ण हरी म्हणतोय, विठ्ठल म्हणतोय, आज जय जयकार करतोय. मग वास्तविक आता त्या जय जयकाराच्या माध्यमातून खरं तर माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झाला आहे का? कारण देव एक वस्तू असे ती ज्ञानस्तव न दिशे हे संत महात्मे सांगतात की मग ते परमात्मा माझ्या जीवनामध्ये आला आहे का? आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे परमात्मा प्राप्तीसाठी प्रत्येक साधू संतांना सद्गुरूचा आधार घेतला. आजपर्यंत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं नवे जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत ते सांगतात की बाबा रे सद्गुरूच्या शिवाय आजपर्यंत ब्रह्मज्ञानाची ईश्वराची प्राप्ती आजपर्यंत कोणत्याही भक्ताला झाली नाही आणि इथून पुढे होणार नाही. म्हणून साधू संत देखील सांगतात की राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणते आत्माराम. राम हा कालचा सत दसराचा अनंत युगीचा आत्माराम. रामाशी का राम ठावासता का शरण जाता वशिष्ठ मनुष्य. प्रत्येक अवताराला शरण जावं लागलं. निवृत्तीनाथांना गैनीनाथांना शरण जावं लागलं. ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांना, जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना, आज बाबा चैतन्य महाराजांना शरण जावं लागलं. आज श्रीकृष्ण परमात्म्याला सांदीपानीला शरण जावलं. प्रभू रामचंद्रांना
वशिष्ठ मुनींना शरण जावं लागलं. 1400 वर्ष तप करणारा चांगदेव त्याला मुक्ताबाईला शरण जावं लागलं. मग वास्तविक आता ही शरण जाण्याची संकला आहे. परंतु तुम्हा मला जर सांगितलं, निरंकारी मिशनचे संत महात्मे बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात की बाबा रे, आज समयाला सुदीक्षा महाराज समाजामध्ये आज अवतारीत घेतलेला ईश्वराचा अवतार आहेत आणि जेही शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून देतात. परंतु वास्तविक आता त्या आज समाज आम्हाला स्वीकार करत नाही. आज वारकरी संप्रदायाचे महात्मा देखील सांगतात, तुम्ही कुठं वेगळं सांगताय, आमच्यात तुकाराम महाराजांचं सांगतात, आमच्यात ज्ञानेश्वर संत काय कुणाच्या वास्तविक आता प्रॉपर्टी असू शकत नाही. साधू संतांना अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंद भरीने तिने लोकांमध्ये आनंद भरण्यासाठी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, भगवद्गीतेसारखा ग्रंथ लिहिला. एकनाथी महाराजांना शांतीब्रह्म त्यांनी देखील सुंदर असं ग्रंथांच्या माध्यमातून अध्ययन केलं. केवळ त्या समाजाला त्या परमात्म्याची अनुभूती प्राप्त होय, परमात्म्याचा अनुभव प्राप्त व्हावा. आज जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांना सांगितले की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठ्ठल भेटला, माझं निर्गुण निराकार परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आज 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाला ठणकावून मुक्ताबाई जगी या ब्रह्मदिशे उकडे ऐक चांगदेवा, पाहून घे रोकडं पाहून घे बाबा रे, इतर साधने ती उदार. निरंकारी बाबाचा रोगडा ब्रह्मसाक्षात्कार त्यांना सांगितलं की बाबा रे, अनेक धागे आहेत पण त्या धाग्यापासून अनेक लुगडी चोळे बनवले जातात. सोनं आहे पण त्याच्यापासून अनेक अलंकार बनवले जातात. तसा परमात्मा सर्व ठिकाणी भरून उरलेला आहे. केवळ त्या सद्गुरूची आवश्यकता आहे. त्या सद्गुरूच्या माध्यमातून हे ब्रह्मज्ञान प्रगट होत असतं. आणि आज सुदीक्षा महाराज समयाला अवतारित झालेले आहेत. प्रत्येक जेही संत त्यांना शरण येतात. मग माझ्या हरिक हरीच्या लाडक्यानो, तुम्ही आम्ही कृपा करूया की आज केवळ भक्ती करत असताना सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. प्रत्येक साधू संतांनी त्या सद्गुरूचा आधार घेतला. तुम्हाला जर वाटत असेल की त्या परब्रह्म निर्गुण निराकार ईश्वराची ज्या शस्त्र कापत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, संपूर्ण जगाचा नाश झाला, तो परमात्मा हाजीर नाजीर असणं, अशा परमात्म्याचं जर दर्शन प्राप्त करावं असं वाटत असेल तर जरूर सद्गुरूला शरण येऊया. आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये निरंकारी मिशनच्या माध्यमातून 5 सिद्धांत समजावले जातात. त्या समजावलेल्या सिद्धांताच्या माध्यमातून ते ब्रह्मज्ञान प्रगट करून तुमच्या जीवनामध्ये जो परमात्मा, जो तुम्ही एकामेकाला पाहताय तशा परमात्म्याची अनुभूती आत्मसाक्षात्कार करून दिला जातो. आणि त्या परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर भक्ती फलद्रूप होते. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझा परमात्मा माझी करणी उघड्या डोळ्याने पाहतो, ही दृष्टी प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाची वृत्ती पलटते, त्याची संतमय वृत्ती होते. आणि तो जगाला जो त्रास देत होता, जगामध्ये अनेक प्रकारच्या त्याच्याकडून कळत नकळत अपराध घडत होते, ते अपराध बंद होऊन त्याचं संतवालं जीवन प्राप्त होतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, दत्त संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भक्ती करतोय आणि वाटत असेल की मला ही भक्ती माझी फलद्रूप व्हावी असं वाटत असेल तर जरूर ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुदीक्षा माताजींना शरण या. आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकारी ईश्वराची प्राप्ती करून घ्या. कारण एवढ्यासाठी केला होता 18 शेवटचा दिवस गोड व्हावा. भरपूर असं काय बोलण्यामध्ये असं बोलून गेला. कारण जे काय चांगलं होतं ते माझ्या सद्गुरूनं दिलेलं ब्रह्मज्ञान समजून, वास्तविक आता ज्ञान समजून ते आपल्या गाठीशी बांधान. जे चुकून कळत न कळत माझ्या जीवनामध्ये बोलण्याच्या वद्यामध्ये एखादी संत ओवी मागची पुढं झाली असेल तर दासला उदार अंतकरणानं क्षमा करा. आणि केवळ ज्या चांगल्या गोष्टींचा जो विचार सद्गुरूच्या माध्यमातून आज जो जे धन आहे ते धनाचा मालक समर्थ सद्गुरू सुदीक्षा महाराज आहेत. त्यांना धन आज तो धनाचा माल ॲक्च्युली उघडलेलं दुकान आहे. त्या आमच्या माध्यमातून ते प्रगट समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तर जरूर त्या गोष्टीवरती विचार करा. मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही मरण, तो देहात आला कुठून, आत्मा जन्ममरण विरहित आहे. आणि त्या आत्मतत्वाची प्राप्ती केवळ समर्थ सद्गुरू ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले, कृष्ण आला, परमात्मा आला, प्रत्येकानं त्या सद्गुरूच्या माध्यमातून प्राप्ती केली. तुम्हाला जर वाटत असलं सद्गुरुदास अरदास करीत की जे भाविक सज्जन आज वारीच्या माध्यमातून भक्ती करतायत, आज कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ती सुमती प्राप्त हो. आणि सद्गुरू तुम्ही दयाळू आहात आणि तुम्ही प्रत्येकाला तो स्वीकार करा आणि ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून त्यांच्या जीवनामध्ये देखील भक्ती फलद्रूप करून त्यांच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.